नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस खूप जवळ आलेले आहेत। चला तर आज आपण प्रसादासाठी अप्रतिम टेस्ट असलेले हेल्दी टेस्टी ड्रायफ्रूट्स मोदक बनवायला सुरुवात करूया। हे मोदक बनवत असताना मी साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही। असे मोदक बरेच दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये तर अगदी महिनाभर राहतात। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 50 ग्रॅम बदाम घेतले आहेत आणि त्याचे बारीक काप करून घेतले आहेत। एक छोटी वाटी हे बदाम आहेत। त्यानंतर काजू एक वाटी घेतलेले आहेत। वजनी प्रमाणात ते 50 ग्रॅम आहेत, त्याचेही काप करून घेतले आहेत। 30 ग्रॅम पांढरे मनुके, 30 ग्रॅम काळे मनुके, 1 चमचा खसखस, 30 ग्रॅम पिस्त्याचेही बारीक मी काप केलेले आहेत आणि 2 चमचे टुटी फुटी। इथं मी 4 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि काळे खजूर बिया काढून घेतले आहे। 1 वाटी, ती वजनी प्रमाणात 250 ग्रॅम आहे। गॅसवरती कढईमध्ये सर्व तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये काप केलेले बदाम घालायचे आणि सतत हलवून आपल्याला हे बदाम छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। हे बदाम भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। थोडेसे लालसर झाले की बदाम लगेच काढून घ्यायचं, कारण पुन्हा थंड होईपर्यंत त्याची भाजण्याची प्रोसेस चालू होते। बदाम एक प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये मी काजू घातलेले आहेत आणि काजू बदामाच्या तुलनेत पटकन भाजले जातात। बघा, इथं काजूचा थोडासा लालसर कलर दिसायला सुरुवात झालेली आहे। आता हे काजू भाजून झालेले आहेत, तेही आपण आता बदाम काढलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण थंड होईपर्यंत पुन्हा हे भाजले जातात। यासाठी थोडासा लालसर कलर दिसायला लागला की लगेच आपल्याला काढायचे आहेत। आता त्याच तुपामध्ये मी काळे मनुके आणि पांढरे मनुके हे दोन्हीही थोडेसे भाजून घेणार आहे। मनुके हे आपले भाजून झालेले आहेत। आता त्याच प्लेटमध्ये मी मनुके काढून घेतलेले आहेत। आता ह्या राहिलेल्या तुपामध्ये आपण खसखस घालणार आहे। पिस्त्याचे काप आहेत ते आपण भाजून घेणार नाही, कारण पिस्ते तळले की त्याची टेस्ट थोडीशी चेंज होते। तुपामध्ये मी खसखस घातली आणि अगदी थोडीशी भाजायची आणि लगेच त्यामध्ये बिया काढून घेतलेली खजूर घालायची आणि खजूर आपल्याला सतत हलवून अशी तुपावरती छान मेल्ट करून घ्यायची आहे। बघा, इथं आपली खजूर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी याचा गोळा बनलेला आहे। बघा, खजूर अगदी मस्त मेल्ट झालेली आहे आणि त्याचा गोळा तयार झालेला आहे। आता त्यामध्येच जे आपण सर्व ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालायचे आहेत आणि मिक्स करायचं आहे। आता यामध्ये जे पिस्त्याचे काप आपण करून घेतले होते तेही घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, इथं मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। थोडंसं आपल्याला खूप थंड न करता अगदी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, त्यामध्ये जे आपण तुटी फुटी घेतली होती ती घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। इथंही एक मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला असलेले पिन काढून घ्यायची आणि या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण मोदक बनवताना मोदक याला चिटकत नाही। पुन्हा त्याची पिन लावून घ्यायची आणि थोडं सारण जे आपलं हे तयार झालेलं आहे थोडंसं कोमट आहे। कोमट असतानाच हे सारण आपल्याला असं साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक अगदी छान तयार होतात। अगदी प्रेस करून जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं, म्हणजे मोदक अगदी छान होतात। साच्यामध्ये सारण भरून झालेलं आहे, याची पिन काढूया। बघा, तुम्ही पाहू शकता मस्त अगदी इथं आपला मोदक इथं तयार झालेला आहे। अगदी मस्त तयार होतात। हा मोदक आपण प्लेटमध्ये ठेवूया। याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही मोदक बनवून दाखवते। असे मोदक तुम्ही बनवून गणपतीच्या अगोदर एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी महिनाभर फ्रीजमध्ये राहतात आणि रूम टेम्परेचरलाही बरेच दिवस हे 8-10 दिवस तरी खराब होत नाहीत। गणपतीच्या अगोदर तुम्ही असे मोदक बनवून ठेवू शकता, कारण गणपतीच्या दिवसांमध्ये आपल्याला खूप धावपळ असते, तर असे मोदक अगोदरही आपण बनवून ठेवू शकतो। हा दुसराही आपला अगदी मस्त असा मोदक बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी राहिलेले सर्व मोदक इथं तयार करून घेतलेले आहेत। अप्रतिम टेस्ट असलेले अगदी मस्त असे आपले ड्रायफ्रूट्स मोदक इथं तयार झालेले आहेत। एकदा जर असे मोदक तुम्ही खाल्ले तर याची टेस्ट तुम्ही विसरणार नाही। पुन्हा पुन्हा असे मोदक